नमस्कार, कप्पीज रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे। मी आज इथे केक बनवला आहे। तो कसा बनवला ते दाखवते। नॉर्मली आपण मैद्यापासून केक बनवतो, पण आज मी इथे मक्याच्या पिठापासून केक बनवला आहे। म्हणजे ते पिवळं मक्याचं पीठ असतं, म्हणजे आपण भाकरी बनवतो त्या मक्याच्या पिठापासून मी केक बनवते। हे पहा, इथे मी ते मक्याचं पीठ पाऊण कप घेतलेलं आहे आणि ते थोडंसं असं जाडसर असतं। ते आता आपण चाळणीत घालून घेऊया। मक्याचे पीठ चाळणीत घालून घेतल्यानंतर त्यामध्ये मी अजून पाव कप मैदा घालते। मक्याचे पीठ जाडसर असल्यामुळे त्याला बाइंडिंग येण्यासाठी मी मैदा घालते पाव कप आणि ते 1 टीस्पून बेकिंग पावडर, अर्धा टीस्पून बेकिंग सोडा घालून सगळं साहित्य मी चाळून घेते ते, जेणेकरून बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि मैदा वगैरे सगळं एकत्र झाला पाहिजे। हे पहा, असं मी एकत्र करून ठेवते। पुन्हा आता हे सुकं साहित्य आपण सगळं बाजूला ठेवून देऊया। आता मी ह्या भांड्यामध्ये पाव कप आणि 2 टेबलस्पून तेल घेते आणि त्यानंतर पाऊण कप आणि 1 टेबलस्पून साखर घेते। पिठी साखर आहे ही, आणि हे सर्व साहित्य आपण एकत्र मिक्स करून घ्यायचे। साखर विरघळेपर्यंत आपल्याला ढवळून घ्यायचे। पहा, साखर विरघळली आहे त्यामध्ये, आणि आता मी त्यामध्ये ताक टाकते। इतर वेळेला दही टाकायचं, परत दूध टाकायचं, त्यापेक्षा मी डायरेक्ट ताकच यूज केलं आहे त्यासाठी। आणि 1 कप ताक आपण एकदमच टाकायचं नाही, थोडं थोडं करून आपण टाकायचं आहे। त्या बॅटरची कन्सिस्टन्सी बघून आपण ते ताक घालायचं आहे। आता अजून थोडं ताक घालून ढवळून घेते। हे पहा, व्यवस्थित ढवळून झालेले आहे। आता त्यामध्ये 1 टेबलस्पून व्हॅनिला एसेन्स घालून पुन्हा मिक्स करून घ्यायचे। आता हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये सुकं साहित्य म्हणजे पीठ आपण घालून घ्यायचं आहे। पीठ सगळं एकदम घालायचं नाही आहे, थोडं थोडं करून घालायचं आहे। एकदम घातलं तर गुठळ्या होण्याची शक्यता असते, म्हणून थोडं थोडं घालून घ्यायचं आहे। अर्ध साहित्य मिक्स झाले। आता उरलेलं आपण पीठ घालून घेऊया त्यामध्ये आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आपण ह्या केकवरती क्रीम घालणार नाही आहोत, त्याच्यामुळे मी साखरेचं प्रमाण वाढवलेलं आहे। पाऊण कप आणि 1 टेबलस्पून केलेलं आहे। हे पहा, आपलं केकचं बॅटर व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि आपण आता त्याची कन्सिस्टन्सी बघूया। त्याची कन्सिस्टन्सी अजून थोडी थिकच आहे, त्याच्यासाठी आपण उरलेलं ताक घालून घेऊया। त्यामध्ये पाव कप राहिलंय ताक, ते पूर्ण घालून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। हे पहा, आता रनिंग कन्सिस्टन्सी झाली आहे बॅटरची, आणि आता मी केक टीन ग्रीस करून घेते। आधी तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याच्यावरती मैदा टाकून व्यवस्थित सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचं आहे। आपला केकचं भांडं ग्रीस करून तयार झालंय आणि आता आपण त्यामध्ये केकचं बॅटर पोर करून घ्यायचं आहे, ओतून घ्यायचं आहे त्यामध्ये। ओतायच्या आधी व्यवस्थित पुन्हा एकदा ढवळून घ्यायचं आहे। पहा किती सुंदर झाले आपलं बॅटर केकचं, छान रनिंग कन्सिस्टन्सी मस्त आली त्याला। असं सगळं बॅटर आपण त्यामध्ये ओतून घ्यायचंय। केकचं बॅटर टीनमध्ये ओतून झाल्यानंतर थोडासा टीन टॅप करायचं आहे, जेणेकरून ते बॅटर सेट झालं पाहिजे।
आणि मी इथे भांडं गरम करायला ठेवलं होतं, त्यामध्ये आपण केकचा टीन ठेवून देऊया आणि अर्ध्या तासासाठी बेक व्हायला ठेवून देऊया आपण तो केक। अर्धा तास झाकण उघडून पाहायचं नाहीये आपण, अर्धा तास झालेला आहे, अर्ध्या तासाने आपण झाकण उघडून बघायचे आणि चेक करायचे केक तयार झाला का। टूथपिक किंवा असं स्क्युअर्ट घालून चेक करायचंय। वा, अजून हाताला चिकट लागतंय, बॅटर चिकट आहे अजून, त्याच्यामुळे अजून 10 ते 15 मिनिटं आपण केक बेक करायला ठेवूया झाकण घालून। 10 ते 15 मिनिटं होऊन गेली आहे। आता मी पुन्हा चेक करते केक तयार झाला की नाही। पहा, आपलं टूथपिक क्लिअर निघाली आहे, म्हणजे आपला केक तयार झालेला आहे। केक तयार झाल्यानंतर केकचा टीन बाहेर काढून ठेवायचा आणि त्यावरती एखादं कापड झाकून ठेवायचं आहे अर्ध्या तासासाठी। उघडा ठेवला केक तर वरच्या बाजूने तो कोरडा होण्याची शक्यता असते। हे पहा, अर्ध्या तासानंतर आपण असं केकची साईड आधी सोडवून घ्यायची आहे, ती व्यवस्थित सोडवून घ्यायची आणि मग नंतर टीन उपडा करायचा आहे प्लेटमध्ये आपल्याला। आणि टीनवर असं थोडंसं टॅप करायचंय, आपला केक छान निघालाय। तो थोडासा लागलाय डब्याला पण जळला नाहीये, व्यवस्थित झालेला आहे। हा पहा किती स्पॉन्जी झालेला आहे, मस्त झालाय, कोणाला कळणारही नाही आपण हा केक मक्याच्या पिठापासून केलाय। आता तो केक गार्निश करण्यासाठी मी 2 चमचे साखर, पिठी साखर आणि 2 चमचे कोको पावडर घेते, त्यावरती स्प्रिंकल करते। आपल्याला ह्या केकवर क्रीम घालायचं नाहीये, त्याच्यामुळे मी ह्या कोको पावडर आणि पावडर शुगरनी गार्निश करते। चला तर मग कशी वाटली ह्या नवीन प्रकारच्या केकची रेसिपी। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि आगळ्या वेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।